एकच मला गोष्ट त्या संदर्भात सांगायची आहे की कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक रिव्हियर्ड फेलो म्हणून त्या ठिकाणी पाहिले जायचे आणि म्हणून तिथलं जे लेमन सोशल सायन्स लायब्ररी आहे, त्या लायब्ररीने असा निर्णय केला की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा या लायब्ररीमध्ये लावला जाईल, त्यांच्या हयातीतच तो लावला जाईल, अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला। आणि मग हा पुतळा तयार करण्याची जबाबदारी वाघ यांनी स्वीकारली। ते सातत्याने बाबासाहेबांच्या पाठीमागे लागायचे की बाबासाहेब तुमचा पुतळा बनवायचा आहे, समोर तुम्ही बसलात तर चांगला बनेल। आणि अनेक वर्ष अनेक वेळा पाठपुरावा केला। शेवटी एक दिवस बाबासाहेबांना वेळ मिळाला आणि बाबासाहेब त्या ठिकाणी गेले। पुतळ्याचं निर्माण सुरू झालं आणि सुरू झाल्याबरोबर जोरदार पाऊस चालू झाला आणि बाबासाहेबांना आठवलं की आपण आझाद मैदानामध्ये गरीब मुलांकरता एक लायब्ररी सुरू केली आहे, जी त्या ठिकाणी मांडवामध्ये सुरू केलेली आहे। त्या लायब्ररीतले सगळे पुस्तकं भिजतील म्हणून तो पुतळा तसाच सोडून बाबासाहेब आझाद मैदानाकडे गेले आणि त्यानंतर तो पुतळा बनवण्याकरता कधीच परत गेले नाही। शेवटी त्याला तो पुतळा बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी म्हणजे ते नसतानाच तो तयार करावा लागला। त्यामुळे अशा प्रकारे ज्यांच्या ठाई स्वतःचा नाही समाजाचा, स्वतःचा नाही देशाचा, स्वतःचा नाही विश्व कल्याणाचा विचार होता, अशा प्रकारचे बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं आमचे राष्ट्रपुरुष आहे। आणि म्हणून आजची वंदना ही राष्ट्रपुरुषाला वंदना आहे, ही राष्ट्र निर्मात्याला वंदना आहे। ती वंदना आपण सगळे देऊया। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।